नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून लावली आग। सोलापूर व माढा लोकसभेसाठी काल सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती। उन्हाळा असल्यामुळे सकाळी 7:30 वाजल्यापासून अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या। सकाळी 8 वाजेपर्यंत सोलापूर लोकसभेसाठी 12% तर माढा लोकसभेसाठी 10% मतदान झाल्याचा अंदाज होता। दरम्यान सांगोला तालुक्यातील बागलवाडी इथे ईव्हीएम मशीनबाबत छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला। ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून एका मतदाराने जाळण्याचा प्रयत्न केला। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी इथे शांतपणे मतदान प्रक्रिया सुरू होती। अशात एका मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला। यामुळे ईव्हीएम मशीनचे थोडे नुकसान झाले। या घटनेनंतर बागलवाडी येथे काही काळ मतदान प्रक्रिया शांततेत झाली होती। सांगोला येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घडल्या घटनेबाबत बोलण्यास नकार दिला। नवीन ईव्हीएम मशीन आणून मतदानाला सुरुवात झाली। बागलवाडी मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे, सांगोला।